3 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे, त्याला माहीत पडेल. आमदार कैलास गोरंट्याल यांची अर्जुनराव खोतकर यांचे नाव न घेता टीका. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी महानगरपालिकेला स्वच्छता निरीक्षक दबावाला बळी पडत असेल तर गाठ आमच्याशी. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केले ते राजकीय आहेत. अंकित अंबड यांनी आरोप केलाय, माझ्या प्रॉपर्टीवर अर्जुनराव खोतकर यांचा डोळा आहे. किशोर अग्रवाल अंकित अंबड यांना वाऱ्यावर सोडलेला आहे, अशी टीका आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक 25 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे. पुढे बोलताना म्हणाले, सय्यद रहीम यांच्या हॉटेलवरती महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला त्यांची नोटीस दिली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार गोरंट्याल म्हणाले, कुठे झाली कारवाई? गुन्हा दाखल झालाय का? 3 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे, त्याला माहीत पडेल गाठपाठ काय. महानगरपालिकेवर कमिशनर घेऊन तुम्हीच बसवलेले आहात. तुमचा ऐकणारा अधिकारी आहे का? आमचा बाप मुख्यमंत्र्यांचे खास आहे. किशोर अग्रवालच्या मुलाला जाऊन विचारा, तुमची प्रॉपर्टी कुठे आहे? ते सांगणार आहे. ते सांगणारे दाढीवाले बाबाने काय केलं, अशी टीका आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर लगावली आहे. अर्जुन खोतकर काल म्हणालेले आहे, काय प्रतिक्रिया याच्यावर? हे बघा, ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केले ते पॉलिटिकल आरोप आहे, म्हणून त्या लोकांना मी काही इम्पॉर्टंट देत नाही. पण हे माझी लोकप्रतिनिधी जे मला बोलले, स्वतःचा पडद्यात बघून घ्या काय झालं. ते अनिकेत आबड म्हणून त्याने पण त्याचा आरोप लावला की माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा डोला आहे, आणि जालन्यात जनताला त्याने आवाहन केलं की याच्यासोबत कोणी व्यवहार करू नका, नाहीतर तुम्ही धोक्यात येईल. आणि याच्या अगोदर ते त्यांचे आबडचे वडील अभय आबड ते खोतकरचे एकदम क्लोज फ्रेंड होते, आणि मित्राचा प्रॉपर्टीवर डोला ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. तसं मी नाही, अंकित आबड म्हणतो, अंकित आबड. हां, तुम्ही बघा काय म्हटलं ते. आणि या अगोदर ते रूपम वाईन्सवाले किशोर शेठ अग्रवाल जे पण खोतकरचे एकदम जवळचे मित्र होते, त्यांचंही शेतीवर असंच काही लोकांनी अतिक्रमण केलं. तर याचं काम होता माझी लोकप्रतिनिधी किशोर अग्रवालच्या फॅमिलीला सपोर्ट करा. उलटा त्यांना घाबरून ते प्रॉपर्टी विकायला लावली त्यांनी. आता ते सध्या तरी असेल ते राजस्थानी घेतलं असेल, पण भविष्यात ते स्वतः घेणार आहे ते. म्हणून हे म्हणजे त्याचे जे सोबत फिरणारे अभय आबड असेल तर किशोर अग्रवाल आहे, याला वारेवर सोडलं त्यांनी. अरे आमचा तर पॉलिटिकल विरोध आहे, याचं तर प्रॉपर्टीच आहे. प्रॉपर्टी करण्याचं घेण्याचं काम मी नाही म्हणतात. अनिकेत आबड म्हणतात, अंकित नाव आहे त्याच्यावर. त्यांनी व्हायरल केलं ना, याचे व्यवहार करू नका, आणि हे माझे अंकल असून माझ्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे असं त्यांनी म्हटले ना. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे कारवाई करायच्या असं ते म्हणतात अर्जुन खोतकर. कुठं झाला कारवाई? ते सय्यद रहीम बद्दल गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि जे इलिगल करेल ते का सोडायचं का त्यांना? इलिगल जर होत असेल, अरे कमिशनर तुम्हीच बसविलं ना, कॉर्पोरेशन तुम्हीच केलं. तुमचा ऐकणार अधिकारी का आमचा ऐकणार? आणि तुम्ही तर बापरे बाप मुख्यमंत्रीचे खास आहे, एवढं खास आहे तुम्ही. महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडत असेल तर त्याची गाठ आमच्याशी असं म्हणता येते. गाठ म्हणजे ते हो माहीत आहे ना, 3 महिन्यात इलेक्शन माहीत पडेल त्याला गाठ फाट काय असतात. त्याचे मित्र स्वर्गीय अभय आबड यांचा मुलगा अंकित आबड त्याच्यावर आरोप करतो की आमच्या प्रॉपर्टीवर याचा डोला आहे, याने आम्हाला खोटं बोललं आहे, खोटं PR कार्ड तयार करतो आहे आमचे, आणि आमची प्रॉपर्टी जप्त करणार आहे, आणि याच्याशी कोणीही प्रॉपर्टीचा व्यवहार करू नये असं ते अंकित आबड म्हणतो. त्या किशोर अग्रवालच्या मुलांना जाऊन विचारा, तुमची प्रॉपर्टी कुठे गेले, तेही सांगणार हा दाढीवाला बाबाने काय केलं.